नाही तरी ते फडफड करते. आम्ही म्हणतो बाबा बाकीचे ओबीसीला विरोधक आम्ही मानलेला नाही नेत्याला. धनगर बांधवाला आपल्या आरक्षणामुळे धक्काच नाही लागत राव. कसल्या अभ्यासाकडे जा म्हणा. कोणचा अभ्यासक धरून आणा तुम्ही. धनगर बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. ते फुकट ते छगन भुजबळचं ऐकून आपलं भांडण विकत घेतात. काही गरज आहे का. तरी आपण त्यांना कोणाला विरोधक मानलं नाही, कधी मानणार सुद्धा नाही. किंवा बीडच्या पवित्र भूमीतून शब्द आहे माझा महाराष्ट्रातल्या ओबीसी सामान्य बांधवाला. आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलं नाही, तुमच्या नेत्याला नाही, फक्त एकटाच छगन भुजबळ. कारण तो मुकादम आहे सगळ्याचा. ही सगळ्याचा मुकादम हे एकटाच छगन भुजबळ. यांनी ते सांगितल्यामुळं सकाळी त्या माता माऊलींचा फोन शंभूराजे साहेबांना मी रात्री सांगितलं की व्हॅलिडिटी पण द्यायचं सांगा. महाराष्ट्रातल्या पुऱ्या नोंदी सापडायच्या बंद केल्या त्या सुद्धा सांगा शोधायला. आणि काही अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत. येडे घालायला लावतोय सारखे सारखे. त्यालाही ठेप्याला आणा. नाही तर हे जे देत नाहीत व्हॅलिडिटी आणि प्रमाणपत्र हे पुरे उचला आणि तिकडे आसामला नेऊन टाका आणि दुसरे आणा. नाही तर मग आम्ही बसत असतो म्हणलं एकदा कलेक्टर ऑफिसला येडा घालून तर उठायचो नाहीत परत जिल्ह्यात जिल्ह्यात. आम्हाला त्या रस्त्यावर आणू नका. शंभूराजे साहेबांनी ताबडतोब सांगितलंय. मला वाटतं या 2 दिवसात काहीतरी बदल होईल. नाही झाला तर बघू ना. मी कुठे गेलोय. मी तुमच्यासाठीच आहे. आणि हेच पोट नको रे दादा. लय अवघड पोट्टे तुम्ही. मावशा होय मला असं ना देते तिकडं गोड बोलून. मी आपला भोळा माणूस राव. किंवा मला इथून जाऊस तर तिथं म्हणले मुंबईला जाऊ आणि तबा ते तसे बसत आहेत. बघा हे कुठं बसले. बघा हे नमुने. मुंबईला हे गेले 17व्या बिल्डिंगवर त्या ताळावर बसले वर. मुख्यमंत्री मला म्हणतात पाटील हे लोक कुठून गेले. म्हणलं मला नाही माहित कुठून गेले ते. आता होतच तितकं वर. काही पोट्टे आपले कोणते तरी हॉटेल होतं मोठं त्याच्यात पुढं बसले. ते म्हणले व्यापी रस्ता आहे. त्यांनी तिथं भातच शिजायला टाकला. 1.5 घंटा भात शिजत होता त्याचा. 1.5 घंटा. इतके पोट्टे बेकार आहे. त्या मंत्र्याच्या लाईनला गेले ते. ती गल्ली आहे ना मंत्र्याची एक. घर राहील त्यांच्या. ते बागड बिल्ले गोळा केलेले सगळे तिथे. त्या बंगल्याच्या शेजारी ते म्हणले इथं कोणता कोणा झोन आहे म्हणले. याला काय झोन कळतं. माझ्यासारखंच असन ते. आडाणं बिचारी आडाणीच असन. मी बी आडाणीच व्हा. ते बसलं तिथं. ते म्हणले हे कोणते कोण रेड आहे म्हणले इथं. आणि इथं बसायचं नाही. इथं सगळं मंत्र्याच्या गाड्या येतात जातात. मग डांबरीवरच त्यांनी आंघोळी सुरू केली. इतका फेस लावला भयानक. 2 घंटे ते फेसच धुत नव्हता तो. आणि फेस बेकार दिसत असेल. मग ते जरा मुंबईचे लोक असले त्यांनाच असं असं करायचं. ते जवळच येत नव्हतं. त्याला उठलंच नाही 2 घंटे. तो सगळा रस्ता जाम झाला. मुंबईत जायचं म्हणलं मलाच लोड येतोय. पण बघू जर सरकारने नाहीच ऐकलं तर बघू. बघू बघू मी बघू म्हणलं. मग तुम्हाला नाही माहिती एकदा बघू म्हणलं की काय त्याला नाही ऐकलं ना. ते मुंबईच्या बाहेर ना आपण मुंबईत जे होईन ते होईन. त्याला काय ना त्याला हा बघ मग जेवण तर तुमच्यासाठी जे. त्याच्यामुळे आपला काय विषय नाही. फक्त छगन भुजबळला वाटतं मी अडाणी. मला तितकं